बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी सडक्याची येथील ग्रामस्थांनी 28 तक्रारी केल्यानंतर आणि पंचायत समितीवर मोर्चा काढल्यानंतर कथित करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी दुसऱ्यांदा चौकशी समिती काल गावात दाखल झाली। या दरम्यान ज्यांच्या विरोधात तक्रारी होत्या ना त्यांनी गोंधळ घालत चौकशी करू न दिल्यानं चौकशी समिती आली तशी परत। तर आम्ही व्हिडिओग्राफी केली असून वरिष्ठांकडे सविस्तर अहवाल सादर करणार असे चौकशी समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं। तर चौकशीला अडथळा होत असून आपण हायकोर्टात जाणार असल्याचं देखील तक्रारदारांनी सांगितलं। मी अशोक अर्जुन येवले, गाव येवलवाडी। मी पंचायत समितीवर मोर्चा पण काढला होता। ही समितीला ही जी विरोधी पार्टी लोक आहेत यांचा काय अधिकार नसताना सुद्धा ह्यांनी आज गोंधळ घालून ही समिती माघारी लावलेली आहे। ह्या समितीला ही पाठीमागे पण पीटीओ गैरहजर असल्यामुळे समितीला काम करता आलं नाही। किती महिन्यापूर्वी तुम्ही तक्रार केली आहे? काय नेमक्या तुमच्या तक्रारी आहेत आणि कधीपासून या समितीला चौकशी केली जाते? 3 महिन्यापासून तक्रारी आहेत आणि तक्रारी बरोबर तक्रार अर्जाबरोबर जेवढ्या योजना असतील तेवढ्या तक्रार अर्जाला जोडून दिल्यात आणि विदाऊट शेतकऱ्याच्या नावावर चोरून योजना काढल्यात। त्याचं पेमेंट पण त्यांनी उचललेलं आहे। त्याच्या विरोधात सुद्धा हायकोर्टात सुद्धा मी कंप्लेंट दिलेली आहे आणि आयुक्ताला पण दाखल केलेलं आहे वकीलपत्रात। आतापर्यंत किती गावातून तक्रारी झाल्यात आणि त्या अनुषंगाने काही चौकशी करता आली आहे का चौकशी समितीला, आणि किती चौकशी समित्या बदलल्या? आतापर्यंत 28 अर्ज आहेत हायकोर्टामध्ये। चौकशी समिती बदलली आहे, किती वेळेस बदल झाला आणि चौकशी समितीला काही चौकशी करता आली का आजपर्यंत? आजपर्यंत पहिल्यांदा चौकशी समिती आली त्यावेळेस त्यांच्याकडे पीटीओ नसल्यामुळे आणि रोजगार सेवक नसल्यामुळे चौकशी करता आली नाही आणि आज चौकशी समिती पूर्ण आलती। तर त्या अनुषंगाने समोरच्या जी विरोध पार्टी आहे त्यांनी ग्रामपंचायत मध्ये राडा करून त्यांचा येण्याचा अधिकार नसताना सुद्धा त्यांनी एवढा मोठा गदारोळ करून समितीला परत जायची वेळ आली आहे। आता काय तुमचं काय नाही पुढचं काय आंदोलनाची दिशा? मी कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे। मी उद्या कलेक्टर ऑफिसला टाळाठोक आंदोलन करणार आहे। माझं नाव नितीन तिजोरे, मी विस्तार अधिकारी आहे आणि माननीय गट विकास अधिकारी यांच्या आदेशान्वये आम्ही 4 जणांची टीम आम्ही चौकशीसाठी आलो होतो येवलवाडी इथे। परंतु येवलवाडीचे जे सर्व ग्रामस्थ आहेत त्यांनी गोंधळ घातलेला आहे आणि तक्रारदार आणि पुढचे ज्यांच्यावर तक्रार आहे या सर्व लोकांनी आम्हाला चौकशी करू दिली नाही। कारण आम्ही हे डॉक्युमेंट्स पाहत होतो, व्हेरीफाय करत होतो, परंतु त्यांनी आम्हाला गोंधळामुळे आम्हाला चौकशी करता आली नाही। आणि मग आज नेमकी काय तक्रारी आहेत या लोकांच्या तक्रार केलेल्या? आमच्याकडं MREGS मध्ये घोटाळा झालेला आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे, त्याविषयी आम्ही आलेलो होतो। आता पुढचं काय नेमकं तुम्ही आता इथून आम्ही सादर केला जाईल किंवा पुढची काय कारवाई केली जाणार? आम्ही आमचा हा अहवाल मान्य गट विकास अधिकाऱ्यांना देऊ की काय काय परिस्थिती आहे। आम्ही त्याचा व्हिडिओग्राफी पण केलेली आहे चौकशी दरम्यान। मग त्याच्यानंतर व्हिडिओ साहेब निर्णय घेतील। या संदर्भात काय पोलीस संरक्षण किंवा गोंधळ झाल्याचं दिसतंय? यापूर्वी देखील समिती येऊन तुमची गेली, त्यावेळेला देखील गोंधळ झाला। त्या संदर्भात पुढे काय नेमकं आता तुमचा अहवाल सादर केला? सर, आम्ही अहवाल हाच करणार आहे की ही चौकशी आता होऊ शकली नाही, नंतर पोलीस संरक्षणाचा निर्णय मान्य गट विकास अधिकारी हेच घेतील।